गणपती बाप्पा मोरया। नवरा बायको मध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झाले। हे भांडण एवढे वाढले की हाणामारीपर्यंत गेले। जेव्हा बायको आपल्या नवऱ्याला लाटण्याने मारायला धावली तेव्हा नवरा पळाला आणि लगेच कपाटात शिरला। बायकोने कपाटाचा दरवाजा वाजवला आणि म्हणाली, बाहेर या। नवरा आतून म्हणाला, मी बाहेर येणार नाही। बायको चिडून मोठ्याने ओरडली, मी सांगितलं ना बाहेर या। नवराई कपाटातून मोठ्याने ओरडला, एकदा सांगितलं ना मी बाहेर येणार नाही म्हणून। हा मोठा आवाज ऐकून शेजारचे 2-4 लोक घरी आले आणि विचारले, काय झाले। बायको जवळजवळ किंचाळली आणि शेजाऱ्यांना म्हणाली, हा डरपोक माणूस कपाटात घुसला आहे, तुम्हीच त्याला सांगा गुपचूप बाहेर ये म्हणून, नाहीतर। नवरा कपाटाच्या आतून गरजला, नाही येत बाहेर, जा। आज संपूर्ण गल्लीला कळायला हवे की घरात कोणाची मर्जी चालते ते। आरशासमोर उभ्या असलेल्या बायकोने नवऱ्याला विचारले, अहो मी खूप जाड दिसते का। नवऱ्याने विचार केला, खरे बोलून भांडण होण्यापेक्षा खोटे बोललेले बरे, आणि तो म्हणाला, अजिबात नाही। बायको आनंदी आणि रोमॅन्टिक होऊन म्हणाली, ओ जानू, मग तुम्ही मला उचलून फ्रीज जवळ घेऊन जा ना आणि आईस्क्रीम खाऊ घाला। परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल होत आहे हे पाहून नवरा म्हणाला, अगं तू इथेच थांब, मी फ्रीज येथेच घेऊन येतो। चांगला शेजारी मिळायला भाग्य लागतं, पण कटकटे शेजारी मिळाले की त्रास हा ठरलेलाच असतो। आता हेच बघा ना, काल रात्री 2:30 वाजता आमचे शेजारी येऊन जोरजोरात आमचा दरवाजा वाजवायला लागले। रात्री 2:30 वाजता एखाद्याचा दरवाजा वाजवणे हे त्यांना शोभतं का। पण एक बरं झालं की मी तेव्हा जागाच होतो आणि ढोल वाजवायची प्रॅक्टिस करत होतो। पप्पा मुलाला अनुभवाचे बोल सांगत असतात। पप्पा, हे बघ बाळा, आयुष्यात कधीही जुगार खेळू नकोस। जुगार ही एक वाईट सवय आहे। आज जिंकलास तर उद्या हरशील, परवा जिंकलास तर तेरवा हरशील। मुलगा, समजलं पप्पा, यापुढे मी दिवसाआड जुगार खेळेन। हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।